प्रस्तुत प्रसंगी आज या गावातील एक आदर्श व्यक्तिमत्व, गावाच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता, ससाणे परिवारातील कैलासवासी चक्रधर ससाणे यांच्या दशक्रिया विधीनिमित्त उपस्थित सज्जन माता बंधू भगिनींनो, आपणा सर्वांना आमचा प्रणाम. दहाव्याच्या धार्मिक विधी, पूजापाठ, पिंडदान आणि अन्नदानाच्या कार्यक्रमाबरोबर ठेवलेली ही प्रवचन सेवा. आजच्या सेवेसाठी निवडलेला विषय संत परंपरेमध्ये संत शिरोमणी म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं असे सावता महाराज, की ज्यांनी कर्मातून भक्ती, कर्मयोगातून भक्तियोग साधण्याचा प्रयत्न केला. आपल्या जीवनामध्ये आपल्या वाट्याला आलेलं काम आणि त्या कामातच राम ही एक परंपरा भक्ती मार्गातली श्रेष्ठ परंपरा आहे. काम सोडून भक्ती करणाऱ्या माणसापेक्षा कामातच भक्ती करणाऱ्या माणसाला भगवंत लवकर भेटतो, हे सावता महाराजांनी आपल्या जीवनात दाखवून दिलं. एका अभंगामध्ये आपलं काम आणि कामामधला गुण आणि कामाच्या माध्यमातून मिळालेला भगवंत हे सांगताना सावता महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, आमची माळियाची जात शेतलाव बागायत, आम हाती मोठ नाडा पाणी जाते फुलवाडा, शांती शेवंती फुलली प्रेमे जाई जुई व्याली, सावता म्हणे केला मळा विठ्ठल देखी आला डोळा. आता बघा, लाखांनी लोक पंढरपूरला गेले, किती लोकांना विठ्ठल दिसला हा प्रश्न आहे. किती लोकांना दिसला? यामध्ये हा जो भक्ती मार्ग आहे ना, की ज्या भक्ती मार्गामध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. स्वतंत्र व्यवस्था, 2 तास राखीव ठेवले, 2 दिवस राखीव ठेवले, 2000 रुपये खर्च केला, 2 माणसं गोळा केले, हे जे सगळं सोपस्कार आहेत ना, या भक्ती मार्गामध्ये जसा जसा तुमचा हा मार्ग कामापासून बाजूला जाईल तशी तशी भक्तीची फलित प्राप्त होणं अवघड आहे. माऊली एका ओवीमध्ये सांगतात, आसुनी संसारी जिभे वेगू करी वेदशास्त्री उभारी पाहिजे सदा. हे जे आपलं संसार आहे ना, आता संसार म्हणजे काय फक्त नवरा बायको 2 शब्दात नाही. संसार म्हणजे आमचं काम, आम्ही ज्या व्यवसायात आहे तो व्यवसाय, आम्ही ज्या समाजात राहतो तो समाज, आम्ही जे नातं गोतं सांभाळतो तो एक रक्ताचं रोटीबिटीचं नातं. या सगळ्यांना संसार हा शब्द आहे. मग या संसारात राहून, प्रपंचात राहून जीव बेगू करी, आपल्या इंद्रियावर नियंत्रण ठेवणाऱ्या माणसाला बाह्य वेदशास्त्र, बाह्य वेदशास्त्र म्हणजे ज्याला वैराग्य प्राप्त झालं. वेदशास्त्र म्हणजे वैराग्याचा रस्ता आहे आणि संसार म्हणजे सौभाग्याचा रस्ता आहे. म्हणून तर लग्न झालेली बाई कुकू लाविते आणि पंढरीच्या पांडुरंगाला चाललेला माणूस बुक्का लावितो. का? कारण तिकडे वैराग्याची जागा आहे आणि इकडे सौभाग्याची जागा आहे. आम्हाला हेच तर गणित अजून फारसं समाजामध्ये रूढ झालं नाही. परमार्थ हे वैराग्याचं पाऊल आहे आणि संसार हे सौभाग्याचं पाऊल आहे. मग या संसारात राहून वैराग्य साधण्यासाठी आमच्या मनातली भावना, आमच्या विचारांचा मार्ग याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. म्हणून तर
हरिपाठाच्या एका चरणामध्ये माऊली सांगतात, सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगे. म्हणजे काय? प्रपंचात गुंतलेला माणूस, नवऱ्याचं बायकोवर प्रेम, बायकोचं नवऱ्यावर प्रेम, पोरांवर आईबापाचं प्रेम, या सगळ्या गोतावळ्यामध्ये हे जे प्रपंचात गुंतलेले लोक आहेत ना, प्रपंची निवाले साधू संगे. साधू संगे म्हणजे काय? ज्याला वैराग्य प्राप्त झालं, ज्याला या संसारात रस राहिला नाही, ज्याला हे सगळं लटांबळ जड वाटायला लागलं, अशा वैराग्य प्राप्त झालेल्या साधू बरोबर त्याची संगत वाढायला लागली. आता दुर्दैवाने महाराज, वर्तमान काळात हरिपाठाचा हा अभंग आणि आपली सामाजिक स्थिती यामध्ये जरा घोटाळा झाला. माऊली म्हणतात प्रपंची निवाले साधू संगे, पण आमच्या आत्ताच्या प्रपंचामध्ये काय झालंय? साधू लागले प्रपंचाला. उलट झालं. आता उलट साधूनी प्रपंच चालू केले. म्हणले नाही, आता पहिला साधू होता पण आता इकडे लागला, मग आता लग्न केलं त्यांनी, मग साधूचं काय आलं? नाही म्हणले आता नाही साधूचे, आता संसाराला लागला, त्याला 2 पोरं झाले. म्हणजे आमचा परमार्थ कसा चाललाय? प्रपंचाकडे चाललाय. आणि परमार्थाची दिशा कुठे आहे? वैराग्याकडे आहे. या अवतारामध्ये हा साध्य होणारा मार्ग. मग आता सावता महाराजांनी या अभंगामध्ये किती मोठं चिंतन मांडलं बघा. सुरुवातच जातीपासून केली त्यांनी. आमची माळीयाची जात. तर माळी म्हणजे काय? कुठे का आडनावात, कुठल्या एका विशिष्ट समुदायात जन्माला आलेला नाहीये. माळी म्हणजे ज्याचा मळा आहे तो माळे. मग तो मळा कोणाचा असू शकतो ना. माळ्याचा मळा ही एक आदर्शवत संकल्पना आहे. आता याच्यात जर काही इतिहास आठवत असेल, माझ्यापेक्षा वयस्कर लोक आहेत ज्यांनी परंपरा आणि पूर्वीच्या काळच्या व्यवस्थेमध्ये काम केलेलं आहे. तसं मी लहानपणी मोठनाडा हाकलेला आहे. म्हणजे मी जेव्हा 4थीला होतो तेव्हा मोठनाडा आमच्या घरी होता. पुढं मग त्याचं राडगाडगा आलं, पुढं मग इंजन आलं, मग पुढं मोटरी आल्या. आता ज्यांचं आयुष्यच मोठनाड्यात गेलं असेल त्यांना चांगलं माहिती आहे की ही परंपरा काय आहे. पण मळा पाहतो कोणाचा? माळ्याचा. का बरं? कारण ही परंपरा एक मोठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे एखाद्या गावात मेडिकल स्टोअर कुठं असेल? पहिलं 50 वर्षापूर्वी जर मेडिकल स्टोअर पाहिजे तर मला औषध लागत आहे तर कुठं दुकान आहे का मेडिकल स्टोअर? त्या काळातलं मेडिकल स्टोअर म्हणजे त्या गावातला माळ्याचा मळा असायचा. काय औषध जिन्नस लागली तर ती कोणाकडे भेटणार? त्या माळ्याच्या मळ्यात भेटणार. त्याच्याकडं जो मळा सजवला त्या मळ्यामध्ये त्या प्रत्येक वस्तूची निर्मिती करण्याची कल्पकता होती की जी माणसाच्या आरोग्याला उपकारक आहे. आता माळीच मेडिकलमध्ये जाऊन हिंडतो, म्हणतो गोळी द्या, डोक्याची झटपटची गोळी द्या, अनशिनची गोळी द्या, जुलाबाची गोळी द्या, पित्ताची गोळी द्या. पण पूर्वीच्या काळी हे परंपरा ही माळ्याच्या मळ्यामध्ये होती. मग नखशिकांत जे अवयव आहेत माणसाच्या शरीर मनसामध्ये, पार माणसाची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक व्यवस्था ज्या मळ्यातून निर्माण झाली तो मळा म्हणजे माळ्याचा मळा. शरीराला रोग लागला, माळ्याच्या मळ्यामध्ये वनस्पतीची पानं भेटली, मुळं भेटली, खोडं भेटले, काहींची फुलं भेटले आणि रोग हटले. म्हणून तर बघा जगात एकच रोग असा आहे की जो जातीत काढा, त्याला म्हणले माळीण झाली. आता म्हणलं माळीणीचा याचा काही संबंध आहे? आता माळ्याच्या बायको लोक माळीण म्हणतात, आता इकडं पण माळीण आली. म्हणजे या रोगाचं वैशिष्ट्य आहे की माळ्याच्या मळ्यामध्ये जी सुगंधी फुलं आहेत, ज्या फुलापासून सुगंध दरवळतो, त्या जास्वंदीच्या फुलातून या रोगाचा नाश केला जातो आणि म्हणून या रोगाला माळीण म्हणतात. बघा बरं का किती मोठी परंपरा मोठी आहे आपली. आता सरसगटच इंजेक्शन गोळ्या खायच्या माणसाला हेच कळत नाही की आपलं कल्याण चाललंय का वाटोळं चाललंय. हे रसायन आलं ना, रसायन, या रसायनाने जमिनीचे वाटोळे केले, पिकांचे तर झाले
जनावरांचे झाले आणि माणसाचं तर पुरच भजन झाले. आता माणसाला काही म्हणजे माणूस म्हणायचे लागेला रोगीच म्हणावं लागतात. त्याला याच्या शरीराला आता निरोगी हा शब्द जोडायला कुठेच संधी राहिली नाही. हा रोगाने पूर्णग्रस्त झालाय. पायापासून डोक्यापर्यंत कुठं ना कुठं तरी याचा कार्यक्रम झालेला आहे. मग ही इतकी अवस्था आम्हाला जी प्राप्त झाली ही कशामुळं झाली? तर हे जे नैसर्गिक मानवी कल्याणाचं साधन आहे ना, हे माणसाने कृत्रिम वापरायचा प्रयत्न केला. झटपटच्या नादात झटपट म्हणजे सूट टाकून चहा पिली ना आणि डोकं बांधलं ना 2 घंटे लागते डोकं उतरायला. त्याच्यापेक्षा झटपटची गोळी खाली ना 15 मिनिटात डोकं उतरतं. या 1.5-2 घंट्यापायी यांनी याच्या देहाचं वाटोळं करून टाकलं. बघा ही फार मोठी शोकांतिका आहे की आम्हाला माहित नाहीये. जगाने भारतीय संस्कृती आणि भारतीय आरोग्य व्यवस्थेला स्वीकारलं. या करोनाच्या काळामध्ये आम्ही रेमडेसिवीर खात बसलो आणि अमेरिकेतले लोक काढे पित बसले आणि आपले लोक म्हणले काढ्याच्या काय नाही लागला वया ऍडमिट म्हणले. मग काहींचे पुरुषा लागल्या, काहींचे मेले, काही लोक तर काही समजलं नाही काय झालं ते. पण अमेरिकेला मान्य झालं. त्यांनी सांगितलं की भाऊ या भारतीय संस्कृतीमध्ये हे काढे आहेत ना, हे वनस्पती उकळून प्यायची जी व्यवस्था आहे ही खरी करोनाची इलाज आहे, हा खरा करोनाची ट्रीटमेंट आहे. त्यांनी काढे पेले ना आपण घेत बसलो इंजेक्शन. म्हणले अहो 2000चं होतं पण ब्लॅकमध्ये. आम्हाला काही ब्लॅकची आता पहिले पिक्चरचे तिकीट ब्लॅक घ्यायचे. म्हणजे 5 रुपयाचं तिकीट पण पिक्चर लय भारी 500 रुपयाला तिकीट घेतलं. तसं आता हे इंजेक्शन वेळ तर 100 रुपयाला, 200 रुपयाला, 1000 रुपयाला. म्हणले आम्ही 40,000ला आणले. पण ते काही इथं भेटले नाही. म्हणले आम्ही धुळ्यातून मागवले. आता बरं असेच फिरत बसा. मग झालं काय, इंजेक्शन दिले, पैसे गेले आणि माणसं गेले. आणि मग या परंपरेमध्ये आम्हाला काय मिळालं? हे आमचं जीवन सुखाने आणि आनंदाने जगण्यासाठी या भूतलावर भगवंताने ही व्यवस्था करून ठेवली. हा माळ्याचा मळा जो आहे ना, हे एक वैद्यक शास्त्रातलं अद्भुत असं मेडिकल आहे. मेडिकल म्हणजे पार इच्छू चावलेल्या माणसाला कोणती मुळी उघडून लावायची, कावीळ झालेल्या माणसाला पारिजातकाच्या पानाचा रस कशात घालून द्यायचा, नागिन झालेल्या माणसाला फुलाचा वास कधी द्यायचा, किंवा एखाद्या माणसाला जर त्याच्या शरीरामध्ये एखादा व्याधी झाला तर त्याच्यावरती इलाज कसा करायचा याचं पूर्ण ज्ञान आमच्या परंपरेला होतं. आणि म्हणून माऊली यांनी आपल्या सावता महाराज या अभंगात म्हणतात आमची माळी याची जात. जसे आम्ही म्हणतो ना आम्ही डॉक्टरची जात, आमची वकिलाची जात, आमची मास्तरची जात, तशी ही व्यवसायानुरूप निर्माण झालेली परंपरा आहे. आता ही जन्माने आल्यामुळं पुढे पुढे ही जन्माला चिटकली. खरं तर ही जन्माची व्यवस्था नाही. ही वर्ण व्यवस्था जी आहे ना, 4 वर्ण, 4ही वर्ण, 18 पगड जाती, 12 बोलुते, ही व्यवस्था गुणानी आणि कर्मानी आहे. ही जन्माने नाहीये. भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण एका श्लोकात सांगतात चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशः. बघा बर का बारीक आहे कसं. 4 वर्ण मी निर्माण केले. कोण म्हणतो? भगवंत म्हणतो, कृष्ण भगवान. ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे, ज्याच्यावर माझा विश्वास आहे, ज्याच्या अवतारालाच आपण पांडुरंग म्हणतो. पांडुरंग म्हणजे कोण? कृष्ण. आणि राधा पंढरपूरला आले, भेटायला आले आणि पुंडलिकाच्या भक्तीला त्यांनी प्रसन्न होऊन पुंडलिकाची भेट घेण्याचा निर्णय घेतला. आणि तेवढ्याच घोटाळा झाला. त्या पुंडलिकाने वीट टाकली चिखलात. उभा राहायला जागा नाही, व्यवस्था नाही, म्हणून ती वीट ठेवली. त्या विटेवर उभं राहायला सांगितलं. आणि भक्ताची आज्ञा, आता आज्ञा कोणी कोणाला द्यावी याच्यावरती फार मोठा विषय आहे. भक्त देवाला आज्ञा देतो, किती ताकद असेल त्या भक्ताची. विटेवर उभा राहा, मी येत नाही तर. आणि आत गेला. आपल्या आईवडिलांची सेवा करता करता आईवडिलांना गतप्राण झाले. ते दर्शन घेऊन, ते दृश्य पाहून त्यांनी आपला जीव सोडला. आणि भगवंतासमोर घडतंय. भगवंताला नाईलाज झाला आणि भक्ताची आज्ञा आजपर्यंत पाळत आला. भगवंत त्या विटेवर 28 युगे उभा आहे.
कोण हा पांडुरंग? त्या कृष्णाचा अवतार. कृष्ण पांडुरंगाच्या रूपात आम्हाला दिसतात महाराष्ट्रामध्ये. आणि कृष्ण कोण? विष्णूचे अवतार. विष्णू कोण? जगाचा करता करविता. या भूतलावरील या मानव जातीच्या नियमनाची जबाबदारी ज्याच्यावर आहे त्याला विष्णुपद म्हणतात. म्हणून तर आपल्या अभंगात तुकाराम महाराज सांगतात ना, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्म अमंगळ. ऐकाची तुम्ही भक्त भागवत, कराल जे हित सत्य करा. कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहीचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. विषय काय की त्या भगवंताने सांगितलं हे 4 वर्ण मी गुणाने आणि कर्माने निवडून दिले. ज्याच्यात जे गुण असतील त्याला त्या वर्णात टाका, ज्याच्यात जे कर्म असेल त्या कर्मानुसार त्याचा वर्ण त्याला दाखवा. पण हा घोटाळा झाला कसा? पुढे पुढे माणसाने आपल्या मनाने बदल करत गेला. बापाला जे पदवी मिळाली ती पोराला कायम केली. ऐकती का केली? स्वार्थ, मतलब, मोठेपणा, की बापाला मोठेपणा मग पोराला मोठेपणा द्यायचा. मग दुसऱ्याचा नीचपणा, दुसऱ्याचा निम्नपणा. त्याच्या घरात जर एखादा तेजस्वी तारा जन्माला आला तर त्याला वाईट टाकायचं. नाही नाही नाही, तुझा काही संबंध नाही, हे आमचंच हे बघ, काय आमच्याच वाट्याला आले. ही दुर्दैवी परंपरा घुसली आणि या समाजाची अराजकता निर्माण झाली. या समाजामध्ये विषमता निर्माण झाली. या समाजामध्ये एक विकोप निर्माण झाला. या समाजामध्ये द्वेष भावना निर्माण झाली. पण ही जात माळ्याची जात, शेत लावू बागायत. आता बागायतदार कुठं पण, डोंगरात पण पाणी जाते, पाईपलाईनचं पाणी कुठं पोचत. पण पहिल्यांदा माळ्याचा मळा म्हणजे गाव कोसाळा. गाव कोसाळा ज्याचा मळा असेल ते माळ्याचा मळा. का? कारण त्या गावकुसामध्ये गावाच्या जवळ त्या मळ्यामध्ये त्या सगळ्या जिन्सा की ज्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला गरजेच्या आहेत. मग त्या निरोगी माणसासाठी लागणाऱ्या, रोगी माणसासाठी लागणाऱ्या ज्या जिन्सा जिथं मिळतात तो माळ्याचा मळा. हा आमचा अभिमान आहे, आमचा स्वाभिमान आहे. आता माळी म्हणायला राहिले, त्यांच्याकडे काय म्हणायला म्हणले फुलमाळी आणि म्हणले फुलं विकत आणले. म्हणले यांना काय फुलं? म्हणले ते आहे माळी, फुलमाळी आहेत, पण यांनी हार दुसरे कोण विकत आणले. म्हणले का? कारण आता आम्ही सोडून दिलं, ज्याच्याकडे ते पिकलं त्यांनी ते सुरू केलं, त्याच्याजवळ ते चालू झालं. म्हणजे ही परंपरा आम्हाला टिकवता आली नाही. आम्ही फक्त उतार्यावरून दाखल्यावर टिकवली, बाकी आमच्या घरात ही व्यवस्था नाही राहिली. का नाही राहिले? कारण आम्हाला त्याचं अप्रूप वाटलं नाही, आम्हाला त्याचा अभिमान टिकवता आला नाही, आम्हाला त्याचा स्वाभिमान जमला नाही. ही आमची शोकांतिका आहे. नुकसान काय झालं आमचं? आम्हाला दुसरे कोण पैसे मिळाले. पहिले आम्ही या धंद्यात होतो, आमचं थोडंफार मिळत होतं. पण आम्ही धंदा बदलला, नोकऱ्या करायला लागलो, शिक्षक झालो, डॉक्टर झालो, वकील झालो, इंजिनियर झालो, पैसे भरपूर मिळायला लागले. मग याच्यात काय मिळत नव्हतं म्हणून हात सोडून दिला. पण आमचं नुकसान काय झालं? आमचं आरोग्य धोक्यात आलं. आम्ही निरोगी पिढ्यानपिढ्या होतो, या पिढीत आम्ही रोगी झालो. महाराज ही फार मोठी शोकांतिका आहे. आज माणसाजवळ पैसा आहे, संपत्ती आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, पण आरोग्य नाही राहिलं ना. आरोग्य सगळ्यात धोक्यात आलं. ज्या शरीराच्या जीव जगायचं ते शरीरच कमजोर आहे. ज्या घरात राहायचं ते मजबूत आहे. म्हणजे 50-500 वर्ष पडायचं नाही असं घर बांधलं. अरे पण 100 वर्ष टिकन असं देह आहे का तुझा? शरीर ही खलु धर्मस्य साधन. शरीर हेच खरं जगायचं साधन आहे ना. तुझी गाडी 50 लाखाची आहे, पण देह 50 ठिकाणी मोड आहे. काय करतो त्याला? काय करतो त्याला? म्हणजे गाडीत शॉक बसत नाही. गाडीमध्ये असे दणगटे किती खड्डा आला तरी माणसाला दणका बसत नाही. पण मुळातच बिगर दणक्याचं हे मोड आहे, त्याला काय करतो? त्याचं काय करतो? या देहाचं वाटोळं करून ठेवलं आणि या देवालयालाच आपण विनाकारण भजत बसलो. याची सगळ्यात मोठी शोकांतिका गेल्या 5-50-100 वर्षामध्ये मानव जातीला आली. हा घोटाळा का झाला? या जगात माणसाची व्यवस्था चांगली राहावी
माणसं निरोगी राहावी, एकोप्याने राहावी, प्रेमाने राहावी, एकमेकाला समजून उमजून जगावीत म्हणून धर्माने कायदे केले. धर्माने कायदे केले, धर्माने परंपरा निर्माण केली. आणि ही परंपरा आणि या परंपरेचे नियम माणसं वर्षानुवर्ष पाळत होते, पिढ्यानपिढ्या पाळत होते. आता दावा काय कोणत्या घटनेमध्ये लिहिलं का की भारतीय राज्यघटनेच्या 7व्या कलमात दावा घालावा असा नियम आहे? नाही, ही परंपरा आहे. ही परंपरा माणसं इथून मागे जपत आली. पण काय झाला, भारताचं स्वातंत्र्य आणि भारतामध्ये आलेले हे नवीन कायदे, या कायद्यामधून माणसाला धर्म पाळावा का कायदा पाळावा याचा घोटाळा झाला. कायदा वेगळी दिशा देतोय, धर्म वेगळी दिशा देतोय. आणि या दोघांच्या मध्ये माणसाचा संभ्रम निर्माण झाला. धीधृती स्मृती विभ्रष्ट कर्म यत करुते अशुभम प्रज्ञापराधम तर उच्चते सर्व एवं प्रकोपनम. या माणसाला कायदा या विषयाकडे इतकं आकृष्ट केलं की धर्म आणि कायदा या दोघांच्या परंपरा वेगळ्या निर्माण झाल्या. कायदा काय शिकवतो आणि धर्म काय शिकवतो? धर्म प्रेम करायला शिकवतो, कायदा तुम्हाला परिस्थितीवरती परिणाम करायला शिकवतो. एखादी मोटरसायकल चालली आणि त्याला तिसगावला जायचंय. आता त्या गाडीवरती 2 माणसं बसलेले. आता त्या माणसाला तिसगावला जायचंय, 2 किलोमीटर जायचंय. आता गाडीला जागा पण आहे. धर्म सांगतो याला घेऊन जा, त्याची परत खोळंबा होईल. त्याला जर परत साधन नाही भेटलं तर त्याची पुढची गोष्ट टळता येईल, त्याचं काम होणार नाही. धर्म सांगतो याला मदत करा. आणि कायदा सांगतो याला जर घेतलं आणि जर उद्या तुला कोणी धरलं तर तुला 500 रुपये दंड होईल. नको बाबा, कायद्याच्या नादी लागला आणि याला मदत करायला सोडून दिले. वाटाने अपघात झाला सर, एका ठिकाणी अपघात झाला. आता हा बिचारा माळकरी होता, वारकरी होता, याच्याकडे गाडी होती. त्या गाडीत उभी केली, पाहतो त्या माणसाचा रक्तभंबाळ झालेला माणूस, त्याच्या अपघातग्रस्त झालेला माणूस. त्यांनी दया आली, म्हणलं याला गाडीत घेतो, दवाखान्यात घेऊन जातो. गाडीत टाकला, दवाखान्यात नेला. दवाखान्यात गेले या म्हणला आता मला घाई आहे, दवाखान्यात मला याला उतरून घ्या का? तू मला थांब 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 थांब, कुणी आणला? तू आणला, इकडे 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 म्हणला, याला घेऊन चला आतमध्ये. याला वाटलं चला आत जाऊन सोडून येऊ. आत गेला, थांब म्हणला. जोपर्यंत याची ओळख पटत नाही, जोपर्यंत याला पोलीस पंचनामा करीत नाही तोपर्यंत त्याला सुट्टी नाही. काय न जाणू उद्या तूच उडवला अशी याला तर. हा म्हणला बरा पस्तावा झाला का, मदत करायला गेलो भाऊ आणि गुतायची वेळ आली. अहो म्हणले नाही 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 काही करा म्हणले. मग शेवटी पाया पडून निघून गेला. 2 महिन्यांनी पत्र आलं, तुला कोर्टात बोलावलं. म्हणले याला कुणी उडवलं सांग, जर कुणी नसेल उडवला तर तोच उडवला असेल याला. आला मला बरा पस्तावा झाला का, धर्म पाळायला गेलो आणि कायद्याच्या कचऱ्यात गुंतलो. कानाला हात लावले, म्हणला भाऊ कुणी मेलं तरी हात नाही लावायचो. कायदा सांगतो ना, कायदा सांगतो, मराय तुला काय घेणं पडलं? कायदा म्हणतो तू फक्त तुझं बाजू बघ, कायदेशीर आणि बेकायदेशीर. धर्म सांगतो हे कशाचा कायदा आणि कशाचा काय. ज्या माणसाला मदत करायची ना, त्या माणसाला मदत करताना फक्त त्याच्या मदतीचाच विषय ज्याच्या डोक्यात आहे, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. त्या मदतीमध्ये परिस्थितीजन्य परिणाम आहे. परिस्थितीजन्य एखादा भुकेलेला आहे, त्याला अन्न देणं धर्म आहे. पण ते अन्न खाऊन त्याला तकलीफ झाली का कायदा म्हणतो याची चौकशी लावा. याला खाऊ घातलं याने, याला उजुळाप झाले, यांनी विस्त नाही घातलं याला, म्हणजे बरं पस्ताव झाला का, इथे खाऊ घालून शेण झाला. म्हणजे गेलो पुण्य कमवायला आणि पाप पदरात पडलं. एक गोष्ट आहे महाराज, एक कायदा आणि पुण्य ना याच्यामध्ये एका ठिकाणी महाराज सांगतात, पुण्य करायला गेलो आणि पापच घडले आणि पाप करता पुण्य घडलं. एक साधू होता, देवा साधू होता. तो साधू असा गावागावातून चालला होता. हे वैशाखाचा महिना, रखरखत ऊन होतं. असा करंजी घाटातून दुपारच्या उन्हात निघाला, तिसगावपर्यंत आला. आता उन्हाच्या टायमाला कुठंतरी बसावा. आता त्या टायमाला झाडाला पानं नसते, काही काही सगळे गळून गेलेले पानं शिशिर ऋतूमध्ये. आता ते पानं गळ झाल्यामुळे ते एका मोठ्या वडाच्या झाडाखाली बसला. आता साधू बसला म्हणजे काय, तो काय आपल्यासारखा गप्पा ठोकीत नाही बसत, तो त्याच्या स्थानाला बसला. आता तिकडून तुमच्या माझ्यासारखा एक भक्त चालला होता. ते म्हणलं काय बघा ना, किती उन्हात हे साधू झाडाखाली बसला, याच्या डोक्याची आग होत असेल, एवढं उन्हाने डोकं तापलं असेल. त्यांनी थोडी परमार्थ भक्ती करायचा मार्ग स्वीकारला. दुकानात गेला, खोबऱ्याच तेल विकत आणलं,
तेल आणलं त्याच्या डोक्याला सोडलं. आता ते साधू बिचारा आपलं समाधी लावलेला, याला वाटलं याचं डोकं गार पडून बरं का, गार पडून. डोक्याला तेल लावलं आणि त्या साधूच्या पाया पडला. म्हणलं चला देवाने तेवढी संधी दिली भक्ती करायला, तेवढीच आम्हाला एक पुण्य करायला जागा दिली. आता तो माणूस गेला निघून. थोड्या टायमाने काय झालं, ते तेलाच्या वासाने त्या झाडावरच्या सगळे मुंगळे आले आणि त्या साधूच्या डोक्यावर चढले. बरोबर का, तेल लावलेल्या साधूच्या डोक्याला सगळे मुंगळे चिटाकले. ते मुंगळे चिटाकले म्हणजे साधूला चावायला लागले. आता साधू बिचारा, साधू साधनेला बसल्याला, त्याला काय त्याचं एवढं जाणवलं नाही. थोड्या वेळाने आमच्यासारखे 2-4 टोकर पोरं आले. कोणाच्या तरी वावरातून ऊस तोडलेला होता. खाता 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 गप्पा ठुकी, त्याला काय घेणं पडलं, साधू बसला का महाराज बसला, कोण बसलं, पार होता तिथं. ते आले, त्याला काही घेणं देणं नाही. त्या पारावर आले आणि खाता 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 चुट्ट्या चावून चावून त्या पारावर टाकल्या. त्यांना काय घेणं, इथं स्वच्छता ठेवायला पाहिजे का घाण करायला पाहिजे. त्या चुट्ट्या जशा पारावर टाकल्या, आता त्या मुंग्याला तेलापेक्षा साखर गोड. ते मुंग्या जसे उतरले, त्या डोक्यावरून उतरले, कशाला लागले, त्या चुट्ट्याला लागले. थोड्या वेळाने साधू जागा झाला आणि साधूच्या लक्षात आलं कुणीतरी माझ्या डोक्याला काहीतरी लावलं म्हणून मुंगळे माझ्या डोक्यावर चढले, आणि कुणीतरी काहीतरी व्यवस्था केली म्हणून माझे मुंगळे उतरले. साधू म्हणला ज्याच्यामुळं मुंगळे डोक्यात आले त्याचं वाटोळं होईल, आणि ज्याच्यामुळे माझे मुंगळे गेले त्याचं कल्याण होईल. मग आता पुण्य कुणी केलं आणि पाप कुणी केलं, तसं आहे समाजाची व्यवस्था आहे. तुम्ही पुण्य करायला गेले का तुम्हाला पापाच्या मार्गाने कायद्यात गुंतवायचा प्रयत्न होतो, आणि तुम्ही पाप केले तर कायद्यात तुम्हाला सुरक्षित ठेवलं जातं. ही जी व्यवस्था समाजामध्ये आली, या समाजाला ही फार मोठी शोकांतिका झाली की कायद्यामध्ये काय बसतं आणि काय बसत नाही, यापेक्षा पुण्याचं काय आणि पापाचं काय याकडे लक्ष द्यायला जो समाज पुढे जातो तो समाज टिकतो. त्या समाजाची व्यवस्था टिकते, त्या समाजाचं नातं टिकतं. नाही तर कायद्याने सांगितलं बहिणीला समान हक्कानी जमीन द्या, मग कशाला कोणत्या महिन्याला दिवाळी येते आणि कोणत्या महिन्याला ववाळी येते. जिचा कोर्टात दावा चालू आहे की माझ्या भावाची निम्मी इस्टेट माझी आहे, तिला कोणती ववाळी भेटणार आहे, तिला कोणती राखी बांधता आणि तिचं कोणतं बंधन करता. जी बंधन मुक्त झाली, जी कायद्याच्या बंधनात सापडली, ती कुटुंबातल्या बंधनातून मुक्त झाली. मग या सगळ्या परंपरा माणसाला कशासाठी ठेवल्या होत्या, हे नातं टिकावं, हे नातं सांभाळावं, या नात्याला पिढ्यानपिढ्या आकार द्यावा. जितक्या पिढ्यानपिढ्या नातं पुढं जातं ना, म्हणजे आमची आजी आमच्याच घरातली होती, आमचे मावळणी आमच्याच घरातली होती, आणि आमची लेकही मावळणीला दिली होती. असे 10-5 पिढ्याचं नातं जे घट्ट असतं ना, या नात्यामध्ये वाद होत नाही, या नात्यात घटस्फोट होत नाही, या नात्यामध्ये अंतर पडत नाही, आणि नातं टिकवण्यासाठी सगळ्या बाजूने प्रयत्न केले जातात. पण आता हे व्यावहारिक नातं, आता नवीन नातं कसं व्यावहारिक नातं, जसे एखाद्या दुकानात गेला की सौदा करतो, तसे आमचे आता हे नवीन नाते. पोरगी पाहायला गेले, पोरगी पसंत पडली, बसले सौद्याला, म्हणले 10 तोळे 15 तोळे 20 तोळे. म्हणजे ती पोरगी नक्षत्रासारखी आहे, तिची स्वतःची गुणधर्म आणि तिची स्वतःची किंमत अनमोल आहे. अनमोल म्हणजे काय, ती कवडी मोल आहे का 5 तोळे टिकली नाही, पण आमचा व्यवहार पुढे आला, आणि या व्यवहारात नातेसंबंधामध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आणि मग हे सगळं व्यावहारिक जग हे धार्मिकतेकडून बाजूला गेलं. जसा जसा व्यवहार धर्मात आला तसा तसा धार्मिकता माणसाची कमी झाली. कारण धार्मिकता माणसाला परमेश्वराच्या माध्यमातून व्यवहार करण्याचा मार्ग शिकवते. जो धर्मात राहतो त्याचा सगळीकडे परमेश्वर दिसतो. हरिबोला देता हरिबोला घेता. म्हणजे दुकानात गिऱ्हाईकाला माल देताना जो परमार्थ करणारा दुकानदार आहे तो जय हरी म्हणतो माल देतो. फसवीन का हो? जय हरी म्हणल्यावर माल फसवीन. जो डॉक्टर दवाखान्यात गेल्यानंतर इलाज करताना औषध देताना जय हरी म्हणून औषध देतो, तो लुटीन का हो? लुटीन का? सांगा आता. एवढे माणसं निर्धावले की जय हरी म्हणून लुटणारे लोक निघाले, त्याच्यावरती बोलणं नाही. पण ज्याच्या अंतरंगात भगवंत आहे त्याला कोणत्याही धंद्यात घाला ना, त्याच्या मनात प्रामाणिकपणा असतो. का? कारण परमार्थ ही प्रामाणिकपणाची व्यवस्था आहे. मनात भाव आहे म्हणून परमार्थ आहे. ज्याच्या मनात भाव नाही त्याच्या मुखात परमार्थ असून काही उपयोग नाही. म्हणून तर माऊली हरिपाठात म्हणतात, हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ वाचेची सुलभ रामकृष्ण. प्याताळे रामकृष्ण हरी म्हणतो. मग त्याच्या म्हणण्याला आणि आमच्या वारकऱ्याच्या म्हणण्याला फरक काय? त्याचा मुखातला भगवंत आहे, आमचा अंतरंगातला भगवंत आहे.
पण आता जर आमच्या अंतरंगातच भगवंत नसेल आणि आमच्या फक्त मुखातच टिळ्या टोपी माळेतच आम्ही भगवंत शोधला असेल तर मग हा आमचा परमार्थ काय? एक बुजगाव नाही. काय बुजगाव नाही? उस डोंगा पर रस नव्हे डोंगा का भुल्लासी वरली रंगा. आणि म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात म्हणी नाही भाव म्हणे देवा मले पाव अशानं देव काही पावायचा नाही हो. देव काही बाजारचा भाजीपाला नाही हो. मग जो व्यापारी वारकरी आहे तो आपल्या गिऱ्हाईकाला फसवण्याची शक्यता फार कमी आहे. जो गाडीचा चालक वारकरी आहे त्याच्यामधल्या बसलेल्या पॅसेंजरला अधिक सुरक्षितता आहे. अधिक सुरक्षित आहे का? कारण त्याला माहिती आहे की माझा पांडुरंग कोणत्याही रूपात येऊ शकतो. कदाचित माझ्या पाठीमागे बसलेला पॅसेंजर सुद्धा पांडुरंग असू शकतो. जो शिक्षक परमार्थामध्ये आहे बघा बरं का, सगळे शिक्षक परमार्थात नसतात. जो शिक्षक परमार्थामध्ये आहे, ज्याचा पांडुरंगावर विश्वास आहे, ज्याचा भगवत भक्तीवरती मार्ग स्वीकारलेला आहे, त्याच्या मनात एक विषय असतो की माझी भगवंताची भक्ती ही या मुलांच्या कल्याणातच आहे. या मुलांना जे शिक्षण देतो ना, या मुलांमध्येच पांडुरंग आहे. न जाणो माझ्या पांडुरंगाने माझी परीक्षा घेण्यासाठी विद्यार्थ्याचं रूप घेतलं असेल तर या विद्यार्थ्यांना शिकवण्यातच माझी खरी भक्ती आहे. आणि या विद्यार्थ्यांना जर प्रामाणिकपणे मी ज्ञान दिलं तर माझा पांडुरंग प्रसन्न होईल. हीच भूमिका सगळ्या व्यवसायात, सगळ्या नोकरीत, सगळ्या व्यवस्थेमध्ये आली तर या जगात वाईट काही घडणार नाही. झाला काय घोटाळा या जगामध्ये, ही व्यवस्था व्यवहारात गेली, पैशात गेली. पैशात पांडुरंगाची जागा पैशाने घेतली. म्हणजे परमेश्वराच्या माध्यमातून घडणारे व्यवहार हे पैशाच्या माध्यमातून घडायला लागले. एखाद्याला जीव घालणं हे पुण्याचा मार्ग आहे म्हणून लोक अन्नदान करायचे, आणि एखाद्याला जीव घालणं हे माझ्या पैशाची जागा आहे म्हणून लोक जीव घालायला लागले. म्हणजे हॉटेल आणि आपली अन्नदानाची प्रक्रिया याच्यामध्ये फरक काय? हॉटेलमध्ये विकत अन्न मिळतं आणि अन्नदानात फुकट अन्न मिळतं. का? कारण ज्याला भूक लागली पण ज्याच्याजवळ काही नाही त्याची व्यवस्था धर्माने करून ठेवली की भुकेल्याला अन्न द्या. आता हॉटेलमध्ये काय, त्यांनी काय हॉटेल काय परमार्थाकरता टाकलं का? की नाही बा मी वावर ऐकीन पण जो येईन त्याला जीव घालीन, तुझ्या खिशात असलं तर बस तिथं, नाही तर वय बोललं वय झालो. म्हणजे ही व्यवस्था सगळीकडे व्यावहारिक झाली. या व्यवस्थेमध्ये पैशाला महत्त्व आलं, आणि जिथं जिथं पैशाला महत्त्व येतं तिथं तिथं परमेश्वराचं अस्तित्व नष्ट होतं. लक्षात ठेवा, परमेश्वर ही अशी संकल्पना आहे, परमेश्वर हे असं तत्व आहे की जे तुमच्या अंतरंगाच्या विचारात दडलेलं आहे. आणि म्हणून सावता महाराज या अभंगामध्ये म्हणतात, आमची माळी याची जात शेत लावू बागायत. ही जर परंपरा पुन्हा गावगावात आली ना, कारण तुकडोजी महाराज म्हणतात गाव विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावची भंगता अवदशा येई देशा, गावा गावासी जागवा, भेदभाव समूळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा. तुकड्या म्हणे ग्रामव्यवस्था. ग्रामव्यवस्था कशाला म्हणतात माहिती का? पूर्वीच्या काळी गाव, खरं तर तिसगाव म्हणजे या जिल्ह्यातलं सगळ्यात मोठा आकडा असलेलं गाव आहे. 12 गाव, 20 गाव, तसं आमचं हे गाव 30 गाव, याला 30 शब्द जोडलेला आहे. म्हणजे ही गाव, तिची बांधणी इतकी मोठी आहे की या गावाची स्वतःची एक अस्तित्वाची भूमिका आहे. पूर्वीच्या काळी या गावामध्ये मीठ सोडून कुठली गोष्ट विकत आणायची गरज नव्हती. फक्त मीठच असं होतं की जे आपल्याकडे तयार होत नाही, तेवढं फक्त मीठच फक्त कुठून तरी आणायची व्यवस्था होती. बाकी गावातल्या गावातच सगळे व्यवहार पूर्ण व्हायचे. आणि व्यवहार कशात व्हायचे? त्या व्यवहाराला रुपया लागत नव्हता. रुपया असा पूर्वीचा समाज होता, त्याच्याकडं वर्षानुवर्ष रुपया येत नव्हता तरी त्याचे व्यवहार कुठं अडत नव्हते. ही जी बलुते पद्धती होती, ही जी 18 पगड जातीची व्यवस्था होती, यामध्ये एकमेकाची देवाणघेवाण ही त्या वस्तूने व्हायची की जी वस्तूची निर्मिती त्याच्याकडे जायची. एखाद्या चांभाराकडून चप्पल आणली तर त्या चपलीच्या मोबदल्यात त्याला धान्य दिलं जायचं.
एखाद्या कुंभाराकडून जर एखादा माठ आणला तर त्याच्या मोबदल्यात त्याला पाचोंदा दिला जायचा. एखाद्या माळ्याकडून जर फुलाचे हार आणला तर वर्षाला लागणाऱ्या फुलाच्या हालापोटी त्याला त्याचं बलूत दिलं जायचं, त्याला त्याचा मोबदला दिला जायचा, की ज्याची किंमत बाजारात करता येत नव्हती. त्याला जे उत्पन्न आमच्या बाजूला झालं त्या उत्पन्नाचा वाटा प्रत्येकाला दिला जायचा. आणि मग त्या सुखा समाधानाने जे माझ्या घरात पिकल ते प्रत्येकाच्या घरात असल, ही जी आमची परंपरा होती, ही परंपरा मानवाला माणूस म्हणून जगण्यासाठी अत्यंत आवश्यक होती. पण सध्याच्या वर्तमान काळामध्ये प्रत्येक गोष्ट विकता येते आणि प्रत्येक गोष्ट विकत घेता येते. याच्यासारखं दुर्दैव जगात कुठे नाही राहिलं महाराज. प्रत्येक गोष्ट, एखादा मध्ये तरी एक म्हण आली की म्हणली आईबाप सोडून सगळं विकत भेटतं. तुम्हाला माहित नाही महाराज, एक डॉक्टर म्हणून तुम्हाला सांगतो, आज वर्तमान काळामध्ये सगळ्या प्रजाती जगवणं सोपं आहे. म्हणजे तुम्ही जर म्हणले ना की हत्तींची संख्या वाढवायची, तर सरकारने जर उद्या स्कीम काढली ना तर 10 वर्षामध्ये लाखो हत्ती निर्माण करण्याची ताकद आमच्या व्यवस्थेमध्ये आहे. तुम्ही जर म्हटले ना एखादी वनस्पतीची जात आता कालबाह्य होत चालली, नष्ट होत चालली, तिचं जतन करा आणि तिला जर व्यवस्था केली ना तर लाखांनी उत्पादन करण्याची ताकद या व्यवस्थेमध्ये आहे. पण आजच्या या व्यवस्थेमध्ये सगळ्यात दुर्दैवी प्रकल्प झाला निर्माण की माणसाला माणसाची जातच निर्माण करणं अवघड झालं. जे पूर्वी असं म्हण होती की आई बापाची खाण आमच्यासाठी फार परंपरा आहे. आईचे गुण पुरीत बापाचे गुण पोरात उतरतात आणि या गुणधर्मावरच आमची खानदान अवलंबून असते. आमच्या खानदानीचे काही गुणधर्म आमचं वैशिष्ट्य ठरत होतं. म्हणून तर एका ठिकाणी एका अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीला जावा, पोटी येता हरे तापा ज्ञानदेव म्हणे बापा, मुळीच बाप असता ज्ञानी तशीच जन्मलो आम्ही खानी, तुका म्हणे आम्ही पोटीचे बाळ माझी पुरवावी जन्माची आळ. म्हणजे हे आमचे आई बाप आजोबा पंजोबा यांनी तपश्चर्या केली. तपश्चर्या म्हणजे काय हिमालयात जाऊन नाही केली. त्यांनी आयुष्यात पाप केली नाही, त्यांनी आयुष्यात चुकीचं काम केलं नाही, त्यांनी आयुष्यात मानवी जीवनाला धोका होईल असं कुठलं वर्तन केलं नाही. त्यांनी आयुष्यामध्ये आपल्या पिढ्यानपिढ्याचं आरोग्य सांभाळलं. म्हणून आम्ही सदृढ आणि निरोगी जन्माला आलो. म्हणजे या जन्माला आमची जन्मभूमी, आमची परंपरा आणि आमची खानदान इतकं मोठं आमचं देणं आहे की आम्ही जर निरोगी असू तर ही आमची पुण्य नाही, आमच्या वाडवडिलांची पुण्य आहे. त्यांना डायबिटीस नव्हता, त्यांना दमा नव्हता, त्यांना ब्लड प्रेशर नव्हता, म्हणून आम्हाला ब्लड प्रेशर नाही आहे. लक्षात ठेवा, ही परंपरा, ही वंश परंपरा आणि ही आरोग्य परंपरा ही आमच्यासाठी फार महत्वाची असते. मग तात्पर्य काय सांगत होतो तुम्हाला की पूर्वीच्या लोकांनी आपल्याला 2 रुपये मिळावे म्हणून आपलं आरोग्य धोक्यात घातलं नाही. त्यांना माहिती होतं की आमच्या आरोग्याचा परिणाम आमच्या पुढच्या पिढीवर होणार आहे. आम्ही निरोगी तर आमची पिढी निरोगी, खान तशी माती. पण तुम्हाला काय सांगत होतो ते वाक्य नीट ऐकून घ्या. असं म्हणायचे लोक की आईबाप विकत मिळत नाही. पण आज आमच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न असा वांझोटा झाला आहे की या काळात या 21व्या शतकामध्ये निर्माण झालेल्या जोडप्यांपैकी 25% जोडपे हे अपत्यहीन आहेत. अपत्यहीन. काहींच्या नवरदेवात दोष आहे, काहींच्या नवरीत दोष आहे. आणि इतका मोठा विचित्र हा प्रकार निर्माण झाला. जेवढे जेवढे आधुनिक झाले म्हणजे एक सर्वे सांगतो तुम्हाला. पुण्याच्या IT पार्कमधल्या जोडप्यांचा सर्वे झाला. त्याच्यामध्ये 30% जोडप्यांची व्यवस्था आरोग्याची अशी आहे की त्यांना स्वतःचं अपत्य होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? कारण हा जो बौद्धिक ताण आहे आणि बदललेली जी व्यवस्था आहे, किती वाजता उठायचं आणि किती वाजता झोपायचं, याचे परिणाम त्यांच्या प्रजनन संस्थेवर झाले. मग काही पुरुषांमधले शुक्रजंतू नष्ट झाले, काही स्त्रियांच्या स्त्रीबीजामध्ये निर्मिती होण्याचं प्रमाण कमी झालं, काहींच्या स्त्रीबीजामध्ये तुकडे तुकडे झालेले स्त्रीबीज निर्माण झाले, काहींच्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये दोष निर्माण झाले. असे जर IT पार्क सारख्या
विद्वान असणाऱ्या समाजामध्ये 30% जर जोडपे असे अपत्यहीन निर्माण होणार असतील तर याची व्यवस्था करणं हे आरोग्यदायी करण्याचं काम आरोग्य खात्याच्या संशोधनाने निर्माण झालं. आणि मग आता बाजारात जसं तुरीचं बी विकत मिळतं, जसं मुगाचं बी विकत मिळतं, जसं ज्वारीचं बी विकत मिळतं, महाराज माणसाचं बी सुद्धा बाजारात विकत मिळतं. आपल्या नगर जिल्ह्यामध्ये पुरुष बीजाचे 27 बँक आहेत. किती बँक आहेत? 27 बँक नगर जिल्ह्यामध्ये अधिकृत आहेत की जिथे पुरुषाचं बी मिळतं. आणि त्या बियाला गिऱ्हाईक नाही असं नाही, रोज एका बँकेमधून किमान 25 लोकांना हे बी पुरवलं जातं. मग कोणती खान आणि कोणती जात आणि कोणती ताकद, कोणती परंपरा आणि कोणता वंश आम्ही घेऊन जाणार आहोत, कोणता आम्ही इतिहास घेऊन चाललोय आणि भविष्याकडे चालणाऱ्या माणसाला भविष्यात फक्त एवढंच म्हणावं लागेल, याच्या पोटी जन्म घेतलेला हा पुत्र आहे. मग हिचं बीज कोणतं होतं, याच्या बीजात कोणतं बीज कालवलं गेलं आणि त्याच्यातून उत्पन्न काय झालं, याच्यावरती निर्माण झालेला हा समाज कसा टिकेल हे भगवद्गीतेमध्ये सांगितलं. बघा बरं का, भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्णाने भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला उपदेश करताना ज्या ज्या वेळेस प्रेरणा दिली त्या प्रत्येक ठिकाणी अर्जुनाने आपल्या बुद्धीने त्या भगवंताला काही वास्तव समजून सांगितलं. घाबरणारा अर्जुन, थरथर कापणारा अर्जुन तेव्हा युद्धभूमीच्या मध्यवर्ती गेला आणि कृष्णाने त्याला बघायला सांगितलं. बघ म्हणले, इकडं कौरव इकडं पांडव. काय झाली त्याची व्यवस्था? वेपतूच शरीरे मे रोम हर्षाचे जायते गांडीवम संस्रते हसतात त्वक्षयेव परिदयते. थरथर कापायला लागला, गांडीव हातातून गळायला लागलं, घाम फुटला, घाबरला. का घाबरला माहिती? त्याला काही युद्ध करता येत नव्हतं म्हणून, त्याला धनुष्य चालवता येत नव्हतं म्हणून. अरे काय विचार मांडला त्या अर्जुनाने, जरा थोडा विचार करा. सगळेच कृष्णाचे सल्ले चांगले असतात आणि अर्जुन मूर्ख होता असं समजू नका. अर्जुन म्हणतो, अरे कृष्ण, हे युद्ध झालं, या युद्धामध्ये हे शूर जवान मेले जातील, शूर जवान मारले जातील. काही कौरवांचे मरतील, काही पांडवांचे मरतील. यांच्या तरुण तडपदार बायका विधवा होतील. त्यांचं अख्खं आयुष्य या समाजामध्ये विधवा म्हणून जगण्यासाठी जाईल. सगळ्यांचा संयम टिकेल अशी भूमिका नाहीये. सगळ्याच म्हातारपणामध्ये वैराग्यापर्यंत पोहोचतील असं नाहीये. आणि मग अर्जुन सांगतो, या विश्वात या माणसाचं काय घडेल. अर्जुनाने एका ठिकाणी सांगितलं, कुलक्षये प्रणश्यंती कुलधर्म सनातना धर्मे नष्टे कुलम कृष्णम अधर्म अभिभावात उदम. अधर्म अभिभावात कृष्ण प्रदुष्यंती कुलश्रिया श्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायन्ते वर्ण संकरा संकरो नरकायेवच कुलघ्नानां कुलसंच पतन्ति पितरो दोषा लुप्त पिंडोदक क्रिया दोष एते कुलघ्नानां वर्ण संकर कारकैकी उत्सादन्ते जाती धर्माश्च कुलधर्माश्च शाश्वता. अरे काय विचार आहे. तो म्हणतो, अरे हा समाज बिघडेल ना. या समाजामध्ये ही व्यवस्था नैसर्गिक आहे. या नैसर्गिक व्यवस्थेला अनैसर्गिक रूप द्यावं लागेल आणि या समाजामध्ये संकर वाढेल. संकर ज्वारीचा नाही, शंकर बाजरीचा नाही, शंकर एखाद्या डाळिंबाच्या बागेचा नाही, संकर वाढेल माणसाचा. आणि संकर ही नरकाची व्यवस्था आहे, संकर ही स्वर्गाची व्यवस्था नाही. आणि मग हे सगळं काय झाले? संकर म्हणले ना, हे सगळं आंतरजातीय आंतरधर्मीय धर्मांतर आमक तमक धर्म निरपेक्ष, हे निरपेक्ष आणि सापेक्ष हेच आम्हाला कळना काय चालले. धर्म माणसाच्या कल्याणासाठी निर्माण झाला, आम्हाला तो वाटण्यासाठी वाटायला लागला. आम्ही जातीयता निर्मूलनाच्या नावाखाली माणसाची माणुसकीच नष्ट करून टाकली. इतकी दुर्दैवी व्यवस्था आमच्या समाजाची झाली की आज फक्त पैशाला किंमत आहे, बाकी कशालाच किंमत नाही. पैसा, जिथे पैसा आहे तिथे धर्म आहे, जिथे पैसा नाही तिथे अधर्म आहे. ही अशी चुकीची व्यवस्था समाजाच्या डोक्यात बसली आणि यावरती हा अभंग संत शिरोमणी सावता महाराज सांगतात, आमची माळीयाची जात शेत लावू बागायत. बागायत बागायत म्हणजे काय की जी जोपासावी लागते, जिची निगा राखावी लागते, जिच्यामध्ये एक स्वतंत्र व्यवस्था करावी लागते. जिरायत म्हणजे काय, पेरलं आणि काढायला गेले त्याला जिरायत म्हणतात. पण आमची माळीयाची जात शेत लावू बागायत. आम्हा हाती मोठनाडा, कष्ट करतो आम्ही, म्हणजे हरामचं खात नाही. आम्हा हाती मोठनाडा, पाणी जाते फुलवाडा. आम्ही फुलबाग सजवली.
या फुलबागेतून आमचं कल्याण नाही, या विश्वाचं कल्याण करण्याचं रूप. अरे ज्याच्या घरी फुलबाग आहे ना त्याची भक्ती कुठल्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्याने कधी पडित होणार नाही. प्रत्येकाच्या घरात माझ्या फुलाची माळ त्याच्या देवालयामध्ये पोचली की मला भगवंत भेटतो. बघा एवढे लाखांनी भाविक पंढरपूरला जातात सर, लाखांनी भाविक पंढरपूरला जातात. पण या भाविकांचा भ्रम दूर करण्याचं काम फक्त एकाच संतांनी केलं, ते म्हणजे आमच्या सावता महाराजांनी केलं. काय केलं महाराज? दिंडी आली कुठली असू द्या, कोणाची असू द्या, मुक्कामाला सावत्याच्या मळ्यात असायची, सावता महाराजाच्या मळ्यात असायची. येणाऱ्या प्रत्येक दिंडीला रात्रीची पंगत सावता महाराज घालायचे. प्रत्येकाला आल्यानंतर आवर्जून सांगायचे माझा मळा बघा. अरे सुतळीच्या तोड्या एवढं गवत नसायचं त्यांच्या मळ्यामध्ये, कष्टात जीवन चाललं त्यांचं. परमार्थ करायचे महाराज असायचे. आजकालचे महाराज तर त्याच्या हातपाय दाबायला माणसं लागली. तो सावता महाराजाची व्यवस्था काय होते की त्यांनी स्वतः कष्ट करून आपला मळा सजवला आणि मग या आषाढी कार्तिकीच्या वाऱ्या आल्या की लोक आवर्जून ते पाहायला जायचे. आता कृषी खातं नेतं ना, आता खातं फुकट नेतं म्हणून लोक जातात, म्हणतात कुठंतरी हॉटेलला जेव घाला. काय हॉटेल काय डोंगर चाललंय लोकांचं, त्याच्यामध्ये काय फरक नाही. पण ते आता कृषी सहल ही आमची आयती सहल होती. ही आषाढी कार्तिकी ही आमची आयती परंपरा होती. आणि मग त्या सावता महाराजांच्या मळ्यात लोक मुक्कामाला असायचे. महाराज तेवढी सगळ्यांना जीव घालायचे. सकाळी उठल्यानंतर वाट्या लावताना म्हणायचे पुढच्या वर्षी लवकर या बरं का जरा, म्हणजे जरा वेळ तुम्हाला पाहायला मिळेल. वारकरी म्हणायचे महाराज चला ना, चला. पण किती लांब आहे म्हणजे? आता आमच्या तीच गावातून तर पंढरपूर किती आहे? 220 किलोमीटर, 240 किलोमीटर आहे. त्या आरणगाव पासून किती होतं? बघा 2-5-10 कोसावरती होतं. महाराज म्हणायचे नाही, इथंच माझी पंढरी आहे, हाच माझा पांडुरंग आहे आणि इथंच मी पांडुरंगाचं दर्शन घेतो. आणि बघा तुम्ही लोक म्हणायचे आता काय करावं, आम्ही तो भट्टलाला भेटायला चाललो आणि हा असा कसा एवढा भक्तच भगवंताचा, पण हा का चालत नाही, हा काय येत नाही? ते म्हणायचे नाही ना, मी करतो ना तेच माझं बरोबर आहे. आणि एवढ्या करोडो वारकऱ्यामध्ये फक्त एकच वारकरी असा निघाला की जो कधी पंढरपूरला गेला नाही, म्हणून त्याच्या भेटीला साक्षात विठ्ठल त्याच्याकडे आले आणि त्याच्या मळ्यात येऊन त्याला दर्शन दिलं. का? कारण त्यांनी कर्मात देव पाहिला. आम्ही धर्माच्या नावाने बोंबलत हिंडतो, आम्हाला देव का दिसत नाही, आम्ही कामधंदे बुडितो आणि आपली माझ्या आजा म्हणून जातो. चला म्हणले 8 दिवस तेवढाच विरंगुळा आणि भगवंत यांचा कुठं संबंध नाही महाराज. अरे 8 दिवस तुझ्या वावरात गवत माजले, 8 दिवसांनी तुझ्या वावरामध्ये होत्याचं नव्हतं होणार आहे, मग तू का चाललास? म्हणले पहिले लोक कमी जायचे पण आजकाल लोक लय जायला लागले म्हणले पंढरपूरला. मग का पळून आले? म्हणले 9मीलाच दिम्मे मागे आले. का सटाकले? का बरं तपस्वी होते ना, तुम्हाला पांडुरंग भेटत नाही म्हणले, लय चिखल होता, मग आम्ही दशमीलाच मागे आलो. एकादशीला निम्म पंढरपूर रिकामं झाले. का? कारण तुम्ही सगळे काय होते? बुजगावणी होते ना. जो खरा भक्त आहे त्याला पूर ऊन वारा तहान याची काही चिंता नसते. आम्ही डुप्लिकेट होतो ना. म्हणले नाही आपल्या लवकर निघावं म्हणले, परत जर 7 आली तर पुढच्या वर्षी दिंडी कॅन्सल होते ना. अरे नीट लक्षात ठेवा, सावता महाराजाचा विषय इतका महान आहे की त्या माणसाने भक्ती मार्गातला वास्तविक विषय समोर सांगितला. कर्मात भक्ती, आम्हा हाती मोठनाडा, पाणी जाते फुलवाडा, आणि या जगातली एक शाश्वत व्यवस्था सांगितली. प्रेमी जाई जुई व्याली. बघा, शांती शेवंती फुलली. शेवंती ही शांतीचं प्रतीक आहे. हे शेवंतीचे फुलं ज्या हारात घातलेले असतात ना, तो हार जिथं आहे ना तिथं शांती नांदते, म्हणून शेवंतीची. आता आजकाल लोक या फुलांचं मार्केट बदललं, फुलं महाग झाले म्हणून आता लोक प्लॅस्टिकचे हार आणायला लागले. बापाला तोच घातला होता, नातवाला तोच घातला, म्हणजे धुतला का एकदम फ्रेश दिसतो. दिसून काय करतो? फुलं हे दाखवायची नसतात, फुलं हे सुगंध दरवळणारे आहेत. फुलाचा सुगंध आरोग्यदायी असतो. बघा बरं का, फुलांचा सुगंध आरोग्य, जसं सकाळी सकाळची घाण आरोग्याला धोका असतो, तसं धोके निर्माण करणारे प्रकल्प जगात चालू आहे. सगळीकडे प्रदूषण आहे, सगळीकडे दुर्गंधी पसरलेली आहे, सगळ्या रसायनातून दुर्गंधी पसरलेली आहे. पण यावर मात करणारी व्यवस्था फक्त आणि फक्त या नैसर्गिक व्यवस्थेमध्ये आहे. एका फुलबागेचा सुगंध
फक्त त्या मळ्यापुरता न राहता त्याचा सुगंध जर दरवळला तर त्या परिसरामध्ये कुठलाच व्हायरस जिवंत राहत नाही, कुठलाच बॅक्टेरिया जिवंत राहत नाही. म्हणून फुलाला धारण करणं हे निरोगी जीवनाचं गोमक आहे. निरोगी जीवन. एखाद्या बाईने गुलाबाचं फूल जर तिच्या डोक्यात घातलं ना तर त्या गुलाबाच्या फुलापासून निघणारा सुगंध त्या परिवारामध्ये आरोग्य निर्माण करतो. एखाद्या बाईने जर जुईचा जाईचा किंवा फुलाचा गजरा घातला ना डोक्यामध्ये, मोगऱ्याचा गजरा घातला ना डोक्यामध्ये, तर त्या मोगऱ्याच्या गजऱ्यातून निघणारा गंध अनेक रोगाचा नाश करणारा विषय आहे, अनेक रोगावरती मात करणारा विषय आहे. पण आम्हाला याची कल्पनाच नाही. आम्ही फक्त सौंदर्य हे रूपात पाहिलं, गुणात पाहिलं नाही. म्हणून तर 36 गुण जमवणाऱ्या माणसाला 36 गुण कोणते हेच माहित नाही, की बाई आणि नवऱ्या बायकोचे 36 गुण जमवतात. हे 36 आकडा कुठून आला? हा काय एखादा मटक्याचा आकडा आहे का म्हणून मटका लावला? असं नाही. या 36 गुणामध्ये दोघांचा स्वभाव, दोघांचा प्रभाव, दोघांचा अभाव, बरोबर का, यामध्ये ताकद निर्माण होते. आणि एकमेकाला पूरक ज्यावेळेस व्यवस्था असते त्यावेळेस हे गुण जमत जातात. म्हणजे एकाने जर विस्तू झालं तर दुसऱ्याची पाणी होण्याची तयारी असली पाहिजे, नाही तर दोन्ही विस्तू संगच आणि मग तो संसार चालल्यावर त्या संसारात काय होईल याचा उत्तर कोणाकडे नसतं. म्हणून ही व्यवस्था पूर्वीपासून दिलेली होती. आणि मग पुढच्या चरणामध्ये म्हणतात, शांती शेवंती फुलली प्रेमे जाई जुई व्याली. याच्यात जे प्रेम आहे ना, या प्रेमाची वृद्धी करण्याची परंपरा आमच्या धर्मात दिलेली आहे. प्रेमात घट न होता ती प्रेम कसं वाढत जाईल. संसारामध्ये नवीन जोडप्याचं प्रेम हे म्हातारपणापर्यंत अधिक वाढत जाण्याची परंपरा या धर्माने आम्हाला शिकवली. आणि म्हणून सावता म्हणे केला मळा, विठ्ठल देखियला डोळा, हे चिंतन फार महत्वाचं आहे. विठ्ठल कुणाला दिसतो? विठ्ठल फक्त कष्ट करायला दिसतो. आणि या जगामध्ये विठ्ठलाचा खरा भक्त कोण आहे? तर फक्त तोच आहे की जो कष्ट करतो, जो शेतीत कष्ट करतो, शेतीत काम करतो, स्वतःच्या वावरात काम करतो, लोकांच्या वावरात कामाला जातो, त्याच माणसाला विठ्ठल दिसतो. बाकी आम्ही सगळे कोण आहोत? बाकी आम्ही सगळे तेच आहोत की जे पैशाच्या मागे धावणारे समाजाची परंपरा आहे. आम्ही सगळीकडे फक्त पैशासाठीच जातो. ही एकमेव व्यवस्था अशी आहे की ज्या व्यवस्थेमध्ये माणसाला कोणाला गंडा घालायची गरज नाही. 4 वाक्यात प्रवचन संपवतो. या 4 वाक्याकडे जरा लक्ष द्या. एका शेतकऱ्याने एका वावरामध्ये एक पायली पेरा केला आणि त्याला जर पायलीला पोतं झालं, सर पायलीला पोतं झालं, तर त्याने त्याच्या पायलीतून 19 पायल्या कमवण्यासाठी किती जणांना गंडे घातले? कोणालाच नाही म्हणत. किती वावर नष्ट झालं? किंवा पेरलं तेव्हा 2 एकर होतं आणि पेरल्यानंतर वावर गायब झालं? नाही. उलट जे वावर पेरलं त्या वावराची पोत सुधारतो, त्याचा बिवड तयार होतो आणि पुढच्या पिकाला ते पोषक होतं. म्हणजे एक पायलीचे 20 पायल्या होण्यासाठी यांनी कोणाला गंडा घातला नाही, यांनी कोणाला लुटलं नाही, यांनी कोणावरती खोटं नाटक काही केलं नाही. मग हा एक व्यवसाय सोडला तर बाकी सगळीकडे चला. एका डॉक्टरनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दवाखान्यात टाकला. त्याकडे त्या टायमाला घरामधलं खाणं पिणं त्याचे बाप करीत होता. 4 वर्ष दवाखाना चालला, डॉक्टरनी माडी बांधली. किती अनुदान मिळालं सरकारचं त्याला? अजिबात नाही. किती सबसिडी मिळाली त्याच्या लाईट बिलाला? अजिबात नाही. उलट शेतकऱ्याला जर रुपयाने लाईट भेटलं तर डॉक्टरला 10 रुपयाने लाईट भेटलं. शेतकऱ्याला जर टॅक्स 1000 रुपये पडत असेल घराला तर दवाखान्याला 10,000 टॅक्स आहे. एवढं भरून जर एवढे पैसे मिळत असतील तर यांनी काय केलं? सेवा केली का मेवा पाहिला? लक्षात ठेवा. मग या जगात शेतकरी सोडला ना, मग पार दूध धंद्यात घुसा. बघा बरं का, एक गाय वेल्यानंतर तिच्या वासरा करता दूध देते. आपण फार हुशार माणसं आहोत. तिला पाना फुटूस तर वासरू सोडितो. वासरू चाटायला लागली का गाय पाना सोडते. एकदा का तिच्या सडात दूध आलं, तिच्याकडे सडातलं दूध मागं घेण्याची व्यवस्था नाहीये, तिच्याकडे ते मशीन नाही हो, नाही तर तिने सुद्धा झटका ठेवून दिला असता. ती वासरू चाटता तिने सोडलेलं दूध तिच्या लक्षात राहत नाही. आम्ही भामटे बरोबर ते वासरू आखडीतो आणि आपल्या बादलीत उतरून घेतो. तो धुंदा सुद्धा दुसऱ्याच्या बाजूने विचार करता त्याला सुद्धा एका बाजूने पापाची किनार आहे. आणि मग बाकी मग काय सांगायचं तुम्हाला? या जगात कुणी कोणाला लुटलं? डॉक्टरनी लुटला पेशंट, वकिलांनी लुटला आशील, मास्तरनी लुटला विद्यार्थी, दुकानदारांनी लुटलं गिराईक.
आणि साधूने लुटला साधक, महाराजाने लुटला भक्त. काय कुठं सुट्टी नाही ना महाराज, कुठं सुट्टी नाही. जिकडं जाल तिकडे एकच तंत्र, सब पैसे के भाई अपना साथी नहीं कोई. अपने पल्लों में पैसा होए तो सभी खुशामद करते, जब अपने पर बखत पड़ेगा कोई साथी नहीं चलते. माय बाप भाई जोरू और बहन साले, जिनका यारो भला किया वो भी मीठा न बोले. बड़ा प्यार जोरू पर लड़का वो भी दूर से पानी बतावे. कहत कबीरा सुन भाई साधू, विचार करो पुरता. सुनना है तो सुन ले यारो, नाही तो खावे गोता. असा हा शेतकरी की ज्याच्या शेतीतच भगवंत आहे. पण काय झाला घोटाळा, हात जातो पंढरीच्या वारीला महिनाभर. आणि ज्याने पंढरी करावी, ज्याला पांडुरंग दिसावा, त्या माणसाला ज्याच्याकडे अधिकार आहे, ज्याच्याकडे एखादी गोष्ट देण्याजोगी आहे, त्याला पांडुरंग समजला पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्याला देव समजतो, शिक्षकाला देव समजला पाहिजे. पेशंटला देव समजतो, पेशंट देवाच्या पाया पडून दवाखान्यात जातो. पण डॉक्टरला देव समजला पाहिजे, तर त्या पेशंटची सेवा करताना मेव्याकडे लक्ष राहणार नाही. आशिलाला देव कळतो, निकाल लागायच्या आधी 4 देवाला पूजा करतो, 4 देवाला नवस करतो. वकिलाला देव कळला पाहिजे, दुकानदाराला देव कळला पाहिजे. या जगातल्या व्यवस्थेमध्ये ज्याच्याकडे देणं आहे त्याला व्यवस्थेमध्ये देव कळला पाहिजे. इथं घेणारा देव समजून घेतोय, देणाऱ्याने कधीच देव पाहिला नाही. यांनी वाटलं, त्यांनी लुटलं, याच्यातच व्यवस्था कोलमडली. आणि म्हणून सावता महाराजांनी आयुष्यात आदर्श घालून दिला की आमची ही व्यवस्था आहे. या बागायत शेतीमध्ये आम्ही जे कष्ट केले आणि आम्ही जे उत्पादन केलं, याच्यातच मला विठ्ठल दिसला, याच्यातच मला पांडुरंग दिसला. आणि म्हणून महाराज या देशामध्ये 100 वर्षापूर्वी एक जी म्हण होती, उत्तम शेती, मध्यम व्यवसाय, कनिष्ठ नोकरी. आता ही म्हण अत्यंत उलटफाटी झाली. उत्तम नोकरी, मध्यम व्यवसाय आणि कनिष्ठ शेती ही म्हण जोपर्यंत उलटफाटी होत नाही, जोपर्यंत शेतकऱ्याचा दिवस सोन्याचा होत नाही, तोपर्यंत या व्यवस्थेमध्ये ना तुम्हाला आरोग्य राहील, ना समाधान राहील, ना शांती राहील, ना स्वतःचं चिंतन करण्याची व्यवस्था राहील. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेमध्ये धर्म दडलेला आहे. या धर्मामध्ये जो माणूस आहे तो नेहमी आनंदी असतो. पण आम्ही ज्या व्यवस्थेत अडकलो, ही व्यावहारिक व्यवस्था माणसाला किती पैसा आला तरी समाधान देऊ शकत नाही, किती संपत्ती मिळाली तरी सुख देऊ शकत नाही. उलट उलट जसा जसा माणूस या संपत्ती, सत्ता, पैसा याच्या आहारी चालला, तसा तसा आरोग्याचे धोके त्याला निर्माण झाले. आणि याचाच उत्तराचा भाग या समाजामध्ये या संतांनी दाखवला की जे एक मार्ग दिला, त्या मार्गाने जीवन जगलो तर आमच्यासारखा सुखी प्राणी जगात नाही. आणि आम्ही जर या परंपरा सोडून जगलो तर आमच्यासारखा दुर्दैवी समाज इतिहासात कधी नव्हता. एवढंच या ठिकाणी सांगतो. ज्यांचा आज दावा आहे, या ससानी परिवारातील एक आदर्श व्यक्तिमत्व, या गावाला एक भूषण ठरणारं, या ग्रामव्यवस्थेमध्ये, या समाजामध्ये आपुलकीच्या नात्याने सगळ्यांशी वागणाऱ्या अशा या महानुभावाला गेल्या वर्षी अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारचं जीवन, त्याचं दुःखद निधन झालं. या परिवाराला वर्षभर या दुःखात राहावं लागलं. या दुःखात सावरण्यासाठी समाजातील सगळ्या घटकांनी त्यांच्या त्यांच्या परीने सहकार्य केलं. आणि आज या दशक्रिया विधीनिमित्त या 10 दिवसामध्ये ज्यांनी ज्यांनी हे सहकार्य केलं, आज 10व्याचा दुखवटा नाश करण्याचा दिवस. 10वा हा दुःखाचा अंतिम दिवस असतो. आजपासून दुःख या परिवारातलं नष्ट होईल आणि पुन्हा ही गाडी रुळावर येईल. पुन्हा या घरामधली कर्तव्य सुरू होतील. आणि या घरातल्या कर्तव्याला आपण सगळ्यांनी पुढील काळामध्ये साथ द्यावी. त्यांची उणीव या परंपरेमध्ये या परिवाराला जी भासेल, ती उणीव त्यांना भासू न देण्याची जबाबदारी या सकल समाजावरती आहे. आणि म्हणून या समाजाचं, या परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो अशी भगवान परमात्मा चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी माझी सेवा संपवतो. बोला पुंडलिक वरदे हरी.